केंद्र सरकार आज महत्त्वाचं विधेयक आणणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्र्यांबाबत एक महत्त्वाचं विधेयक आणतात। तर पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांच्या संदर्भातलं हे विधेयक असणार आहे। 30 दिवसांहून अधिक काय कोठडी झाली तर पद जाणार आहे। राजकारणातील गुन्हेगारी रोखण्यासाठी एक मोठं पाऊल उचललं जात आहे। गंभीर गुन्ह्यांच्या आरोपाखाली तुरुंगवास भोगणाऱ्या राजकीय नेत्यांवरती अंकुश ठेवण्याची तयारी केंद्र सरकारनं सुरू केली आहे आणि यासंबंधी केंद्र सरकार आज संसदेमध्ये 3 विधेयकं मांडणार आहे। या विधेयकाद्वारे पंतप्रधान, केंद्रीय मंत्री, राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री आणि राजकीय नेत्यांना गंभीर गुन्ह्यांच्या आरोपाखाली अटक होऊन सलग 30 दिवस तुरुंगात राहिल्यास त्यांना पदावरून हटवण्याची तरतूद करण्यात येणार आहे। आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी, तसंच ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे आणि ॲडव्होकेट सतीश तळेकर हे देखील सध्या आपल्या सोबत आहेत। सगळ्यात आधी राहुल कुलकर्णी यांच्याकडे जाते। राहुल, कशा स्वरूपात निशाणा साधायचा प्रयत्न होतोय केंद्र सरकारकडनं, असं म्हणायला काही वाव आहे का? अर्थात कुठलीही कृती राजकीय पक्षाची ही राजकारण विरहित असते असं मानायचं काही कारण नाही, परंतु सर्वोच्च न्यायालयाने खरोखर यापूर्वी सुद्धा अनेक वेळेला असं म्हटलं होतं की गुन्हेगारीकरण जे राजकारणातलं आहे ते थांबवायला पाहिजे। 2 आत्ताचीच ताजी उदाहरणं आपण बघू, नवाब मलिक किंवा अरविंद केजरीवाल ह्या दोघांवरती जे गुन्हे दाखल झाले त्याच्या गुणवत्तेबद्दल स्वतंत्र चर्चा होऊ शकते, पण कायद्याच्या दृष्टीने काय झालं तर नवाब मलिक हे दीर्घकाळ कोठडीमध्ये होते, त्यांचा राजीनामा त्यावेळेच्या महाविकास आघाडीनं घेतला नाही। अरविंद केजरीवाल यांच्याबद्दल तर दिल्लीचं व्यवस्थापनच कोसळतं की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती। आणि मग आता जे केंद्र सरकारचं आजचं बिल आहे ते काय सांगतं तर 5 वर्ष आणि त्याहून अधिकच्या काळासाठी जर एखादा नेता म्हणजे मंत्री, मुख्यमंत्री आणि खुद्द पंतप्रधान हे जर दोषी ठरले आणि ते जर 30 दिवस सलग कोठडीमध्ये राहिले तर 31व्या दिवशी आपोआप त्यांचं पद हे निष्कासित होईल। त्यासाठी पंतप्रधानांनी शिफारस करण्याची गरज आहे राष्ट्रपतीकडे, पण समजा अशी शिफारस जरी नाही झाली तर ह्या आत्ताच्या कायद्यातल्या तरतुदीप्रमाणे हे होईल। फक्त काय आहे, विरोधक काय म्हणू शकतात की अलीकडे ज्या पद्धतीनं केंद्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर सत्ता राखण्यासाठी केला गेला, पक्ष फोडण्यासाठी केला गेला असं म्हणतात आणि अर्थात पुन्हा राजकीय महत्वाकांक्षा हाही पुन्हा स्वतंत्र चर्चेचा भाग आहे। तर पुढं भविष्यात असं होऊ शकतं की जसं शिबू सोरेनबद्दल झालं की त्यांचं सरकार अडचणीत आणण्यासाठी त्यांना अटक केलं असं विरोधकांचं म्हणणं होतं। नवाब मलिक यांना सुद्धा ज्या पद्धतीनं अटक झाली तेही त्यावेळेचं सरकार अस्थिर करण्यासाठी केलं गेलं, किंवा तत्कालीन गृहमंत्र्यांना जी अटक झाली ते त्यासाठी केलं गेलं। पुढं भविष्यात याची शक्यता नाही असं नाही म्हणता येणार की जर एखाद्या राज्याचा प्रमुख, जो राजकीय पक्षाचाही प्रमुख असतो, तो जेलमध्ये गेला तर त्याच्या पक्षामध्ये अस्वस्थता निर्माण होऊन पुन्हा राजकीय निर्णय घेण्याच्या दृष्टीने त्याला वेगळा विचार करावा लागू शकतो आणि ज्यांची कुणाची इच्छा आहे सरकार पाडण्याची तर त्या दृष्टीने ते विचार करू शकतात। हा जरी पुढचा फॉलोआउट असला तरी खरोखर सर्वोच्च न्यायालयाने ह्यापूर्वी अनेक वेळेला म्हटलेलं आहे की राजकारणातलं गुन्हेगारीकरण थांबवा, जो न्याय सामान्य लोकांसाठी असतो तोच न्याय ह्या राजकीय नेत्यांसाठी सुद्धा तुम्ही लावा आणि जर 5 वर्ष आणि त्याहूनच्या अधिक गुन्ह्यामध्ये ते गुन्हेगार सिद्ध झाले असतील तर त्यांच्या विरोधातले पुरावे आले असणार, त्याची ट्रायल संबंधित न्यायालयामध्ये झाली असणार आणि त्याच्यानंतर तो निवाडा आलेला असणार। त्यामुळं अशा कोणत्याही व्यक्तीने संवैधानिक पदावरती राहणं हे अयोग्य आहे। त्या दृष्टीनं हा कायदा बघितला तर उत्तमच आहे। अगदी। आणि आता थेट मी जातीये सुषमा अंधारे यांच्याकडे। सुषमा अंधारेजी, विधेयक आणलं जातंय, काय तुमची नेमकी भूमिका असणार आहे आणि काय याचे अर्थातच फायदे तोटे तुम्हाला जाणवतात? नाही, एखादं विधेयक जर राजकीय पारदर्शकता म्हणून आणलं जात असेल किंबहुना राजकारणातल्या गुन्हेगारीवर अंकुश आणण्यासाठी आणलं जात असेल किंवा अगदी त्याच वेळेला लोकांचा जो एक विश्वास आहे इथल्या संपूर्ण राजकीय व्यवस्थेबद्दलचा आणि लोकप्रतिनिधींबद्दलचा, तो विश्वास डळमळीत होऊ नये आणि व्यवस्था सगळीच काही करप्ट आहे, सडलेली आहे असं वाटता कामा नये म्हणून जर ते केलं जात असेल तर निश्चितपणे असं विधेयक यायला हरकत नाही। मात्र या आज जे विधेयक येते त्या विधेयकाच्या संदर्भाने काही बाजू आपण जरा समजून घेतल्या पाहिजेत। मगाशी राहुल भैयांनी नवाब मलिकांचं उदाहरण सांगितलं, पण मला जरा त्याच्यापेक्षा थोडं वेगळं वाटतंय ते असं की आपल्याकडे 130वं जे काही संशोधन विधेयक आहे, ज्याला आपण घटना दुरुस्ती विधेयक म्हणतोय, त्या 130व्या घटना दुरुस्ती विधेयकाचाही याच्यात परामर्श घेतला जाईल।
केंद्रशासित प्रदेशाच्या संदर्भाने जे विधेयक आहे त्याचा परत परामर्श घेतला जाईल. या सगळ्यांमध्ये जम्मू आणि काश्मीरचं जे पुनर्गठन संबंधी विधेयक आहे त्याचाही परामर्श घेतला जाईल. विशेष म्हणजे हे विधेयक फक्त राज्यांपुरतं नाही तर 239 कलमानुसार हे दुरुस्ती करून केंद्रशासित प्रदेशासाठी सुद्धा लागू केलं जाईल. परंतु यामध्ये जी तरतूद सांगितली गेली की 5 किंवा 5 वर्षापेक्षा जास्तीची शिक्षा ज्यांना होऊ शकते अशा प्रकरणामध्ये एखाद्या व्यक्तीला जर 30 दिवसांपेक्षा जास्तीचा कारावास होत असेल तर 31व्या दिवशी त्याला त्या पदावरून हटवलं जाईल. पण हे नेमकं कुणासाठी आहे तर केजरीवाल किंवा नवाब मलिक ही मला काही नावं त्या दृष्टीने फार एक वेळ आपण केजरीवालांचा विचार करू शकू परंतु न मला अनिल देशमुख साहेबांचा त्यात विचार करावासा वाटतोय किंवा ना त्याच्यात मला नवाब मलिकांचा विचार करावासा वाटतोय. याच्यात महत्वाचा मुद्दा एकतर लोकशाही विरोधी विधेयक आहे का किंवा विरोधकांना दाबण्यासाठी आणि त्याचा गैरवापर करण्यासाठी विधेयक आहे का. पण मग विरोधक म्हणजे कोणते तर मग विरोधक म्हणजे तुम्ही जर सन्माननीय राहुलजींच्या संबंधाने असणाऱ्या केसचा विचार करून ज्या केसमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये स्थगिती आहे आणि सुप्रीम कोर्टमध्ये कमीत कमी 2 वर्षाची शिक्षा ती कदाचित 2 महिन्यांपर्यंत येऊ शकते या संबंधाने राहुलजींना रोखण्यासाठी हे विधेयक आहे का तर मला त्याही पेक्षा अजून वेगळं असं वाटतंय की राहुलजींपेक्षा सुद्धा 2004 मध्ये जे इशिरत जहांचं प्रकरण झालं ज्या इशिरत जहां प्रकरणामध्ये अमित शाह यांच्यावरच ठपका ठेवण्यात आलेला होता आणि अमित शाह अंडर ट्रायल तिथे कित्येक काळ हिरासतमध्ये होते. अशा सगळ्या काळामध्ये फक्त बाहेरचे विरोधक नाही तर मोदींचे पक्षांतर्गत असणारे विरोधक कारण हे आता अजिबात लपून राहिलेलं नाही की मोदींना संघामधल्या एका मोठ्या वर्गाचा फार मोठा विरोध आहे. त्यामुळे हा सगळा जो संघातला एक मोठा वर्ग आहे तो मोदींच्या ऐवजी अमित शहांचा चेहरा पुढे आणू शकतो. अशा काळामध्ये अमित शहांना सुद्धा जर रोखायचं असेल तर या विधेयकाचा फार मोठा फायदा भाजपाला किंबहुना मोदी आणि मोदींना मानणारं जे वर्तुळ आहे त्या वर्तुळाला होऊ शकतो. त्यामुळे अमित शहांची पंतप्रधान पदाची महत्वाकांक्षा जी कुणापासूनच लपून राहिलेली नाही आणि RSS आणि मोदीजी यांच्यामध्ये असणारा जो कोल्ड वॉर आहे तो कोल्ड वॉर बघता निश्चितपणे अमित शहांच्यासाठी सुद्धा हे विधेयक हे खतरनाक असू शकतं. हे विधेयक फक्त बाहेरच्या विरोधकांसाठी नाही तर पक्षांतर्गत असणाऱ्या मोदींच्या विरोधकांच्यासाठी सुद्धा आणलं जात आहे. सरळ सरळ राजकीय खेळी जे राहुल भैया म्हटले की कुठलीच कृती राजकारण विरहित नसते तर ही राजकारणालाच धरून असणारी आहे. फक्त यात अमित शहा फोकस आहेत हे कृपया लक्षात घ्यावं. नक्कीच तुम्ही म्हणताय त्या पद्धतीनं ही पक्षांतर्गतच खेळी आहे का हे खरं जाणून घेणं अर्थातच महत्त्वाचं ठरणार आहे. सतीश तळेकर सर आपल्यासोबत आहेत, ज्येष्ठ विधिज्ञ आहेत. सतीश तळेकरजी, जशा पद्धतीनं आपण म्हणतोय की अंतर्गत पक्षांतर्गत आणि जे आपले घटक पक्ष आहेत त्यांच्या अंतर्गत सुद्धा असे अनेक जण निघण्याची शक्यता आहे ज्यांच्यावरती अशा स्वरूपाची कारवाई होऊ शकते. काय नेमकी सरकारची या सगळ्या पाठीमागची पार्श्वभूमी आहे किंवा काय त्यांचा नेमका यामागचा विचार आहे विधेयक आणण्यामागे असं तुम्हाला वाटतं? कायद्याला जे अभिप्रेत आहे जोपर्यंत एखादा व्यक्ती दोषी ठरत नाही किंवा त्याला कन्व्हिक्शन होत नाही तोपर्यंत अशा कुठल्याही व्यक्तीवर अशा प्रकारची कारवाई करणं हे घटनेला अभिप्रेत नाही, घटनेला मान्य नाहीये. आणि जोपर्यंत घटनेचं कलम 192 मध्ये काही दुरुस्ती होत नाही आणि मला वाटतं ह्या घटनात्मक बाबी तपासून पाहाव्या लागतील. आज कायदा जरी झाला तर उद्या त्याला आव्हान दिलं जाईल, हायकोर्टात आव्हान दिलं जाईल, सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं जाईल आणि अशा परिस्थितीत तो कायदा टिकेल याची मला शाश्वती वाटत नाही. त्याची 2 कारणे आहेत. एक म्हणजे आपल्याला हे जे आता क्रिमिनल ज्युरिस्प्रुडन्स जे सध्या आहे भारतामध्ये तर त्यात पहिलं असं सांगितलं जातं जोपर्यंत गुन्हेगाराला शिक्षा होत नाही, त्याचा गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत त्याच्यावर कुठलीही कार्यवाही करता येणार नाही. आणि जो अपवाद आहे, अपवाद एवढाच, आता याच्यात जर अपवाद करायचा झाला तर साहजिकच त्याला उद्या उच्च न्यायालयामध्ये किंवा सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलं जाईल आणि अशा वेळेस हा कायदा टिकेल असं मला तरी वाटत नाहीये. आणि दुसरा भाग, राजकीय कारणासाठी याचा दुरुपयोग होऊ शकतो. हे तर आज एखादा पक्ष सत्तेत असेल, उद्या दुसरा पक्ष सत्तेत असेल आणि सर्वोच्च न्यायालयाचे यापूर्वीचे निकाल जर पाहिले, कुठलीही फिर्याद जर दाखल झाली पोलीस स्टेशनमध्ये आणि त्या फिर्यादीमध्ये
गुन्हा घडलाय असं वरवरचं जरी वाटत असेल तर तो रजिस्टर केला जातो. आणि मग प्रश्न असा आहे की तो पोलिसाला जे अधिकार दिलेले आहेत, गुन्हा दाखल झाला तर अरेस्ट करायलाच हवा असं नाहीये, परंतु पुष्कळदा तो गुन्हा खोटा जरी असला तरी गुन्हा दाखल झालाय किंवा नोंद झालाय एवढ्या कारणावरून एखाद्याला अरेस्ट केलं जातं. आणि असं अरेस्ट केलं आणि समजा त्याला बेल मिळायला जर वेळ झाला 30 दिवसापेक्षा जास्त, आणि उद्या जर निश्चित झालं की तो गुन्हा त्यांनी केलाच नाही, त्यांना निर्दोष सोडण्यात आलं, तर अशा वेळेस एखाद्या मंत्र्याचं मंत्रीपद जाऊ शकतं. किंवा एखाद्या मंत्र्याला घालवायचे म्हणून त्याच्यावर खोटा जर गुन्हा दाखल झाला आणि पर्यायाने शेवटी तो जर निर्दोष जरी सुटला तरी मधल्या काळात त्याला तो मंत्रीपद सोडावं लागेल. आणि ह्या सगळ्या बाबीचा विचार करायचा झाला तर कायद्याचा दुरुपयोग होण्याची शक्यता जास्त आहे. आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये केंद्रीय जे काही इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीज आहेत पण मोठ्या प्रमाणात दुरुपयोग होतोय. आणि त्याच्यामुळं हे विधेयक पास होईल की नाही हे मी आज सांगू शकत नाही. पास जर झालं तर नक्कीच त्याला घटनात्मक वैधतेला आव्हान दिलं जाईल आणि पर्यायाने ते विधेयक कोर्टामध्ये टिकेल असं मला वाटत नाही. अगदी. सुषमाजी तुमच्याकडे येते की जसं आता तर विधेयक समोर आलेलं आहे ते पास झालं समजा असं आपण धरून चालूया की ते पास झालं, त्याला कुठलाही अडथळा आला नाही, तर येत्या काळामध्ये तुम्ही जरी शहांचं नाव घेतलं असलं तरी आपले जे पक्षांतर्गत किंवा आपले जे घटक पक्ष आहेत ते डोईजड होत आहेत हे जेव्हा लक्षात येते तेव्हा अशाच लोकांना बाजूला करण्याचा तर हा प्लॅन नाही ना? कारण त्यात अशी नावं जी आहेत ती राष्ट्रवादी आणि अगदी महाराष्ट्राचाच विचार केला तर राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट आणि शिंदे गटातली नावं सुद्धा समोर येऊ शकतात. एकतर एकीकडे या विधेयकाच्या संबंधाने समर्थनात बाजू मांडताना सांगितलं जाते की आम्हाला पारदर्शकता आणायची आहे आणि एकूण सगळे जे काही गुन्हेगारी व्यवस्था आहे तिला आळा घालायचा आहे. मात्र गुन्हेगारी व्यवस्थेला आळा घालायचा आहे असं म्हणण्याचा अधिकार भाजपाला अजिबात मिळत नाही. कारण भाजपाच्या आता अवतीभोवती बसणारे जे लोक आहेत ते सगळे स्कॅमर लोक आहेत. म्हणजे तोंडात पारदर्शकता आणि बगलेत सगळे स्कॅमर घेऊन बसलेले हे लोक आहेत. त्यामुळे या सगळ्या लोकांना एका अर्थाने ब्लॅकमेल करण्यासाठी हे विधेयक आहे का? तर निश्चितपणे मी मगाशी जे म्हटलं की विरोधकांना दबावात आणण्यासाठी म्हणून विधेयक वापरलं जाते. मात्र विरोधक कोणते तर फक्त बाहेरचेच नाही. म्हणजे ते विरोधक फक्त काँग्रेसमधले किंवा शिवसेनेमधले किंवा तृणमूल काँग्रेसमधले, आसाम गण परिषदेचे किंवा आम आदमी पार्टीचेच नाही, तर भाजपा ज्यांच्या सोबत राजकारणामध्ये आहे, भाजपाने ज्यांच्या सोबत येऊन वेगवेगळ्या घटक राज्यांमध्ये आपली सरकार स्थापन केलेली आहेत, अशा घटक राज्यातील वेगवेगळ्या प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांना सुद्धा एका अर्थाने आपल्या मुठीत ठेवणे किंबहुना त्यांनी कधीही डोकं वर काढू नये. उद्याला जर काही प्रॉब्लेम झाला तर एकनाथ शिंदेची समृद्धीची फाईल निघू शकेल का? किंवा जे श्रीकांत शिंदेना नोटीस निघालेली आहे त्याचा प्रॉब्लेम येईल का? विट्स हॉटेल आणि अचानक 5 वर्षामध्ये 25 पट प्रॉपर्टी झालेल्या संजय शिरसाटांचा विषय काय असेल? पण मला वकील साहेबांच्या एका वाक्याकडे फार मी काळजीने बघितलं पाहिजे आणि तो फार महत्वाचा मुद्दा आहे की एखाद्या व्यक्तीवर खोडसाळपणे गुन्हा दाखल झाला आणि सपोज त्याला अटकही झाली आणि त्यानंतर काही कारणाने त्याचा जामीन मिळण्यास उशीर झाला, पण जामिनानंतर लक्षात येतं की नाही तो निर्दोषच आहे. जे आपण अनिल देशमुख साहेबांच्या बाबत बघितलं आणि संजय राऊत साहेबांच्या बाबत बघितलं की परमबीर सिंग म्हणतात की नाही मी फक्त ऐकीव माहितीवर आरोप केले होते, माझ्याकडे कुठलाही पुरावा नाहीये. किंवा राऊत साहेबांच्या प्रकरणात तर सरळ सरळ कोर्ट आणि या सगळ्यांनी सांगितलं की तुम्ही ईडीचा गैरवापर करत आहात. तर नंतर जेव्हा ती व्यक्ती इनोसंट आहे असं कळतं त्यावेळेला मात्र निश्चितपणे अशा एखाद्या कायद्याचा आधार घेऊन तुम्ही राजकीय विरोधकांना संपवण्याचा डाव आखलेला आहे का? किंबहुना कायद्याचाच आधार घेऊन तुम्ही सूडबुद्धीचं राजकारण करत आहात का असं म्हणण्याला वाव निर्माण होतो. आणि त्यामुळे एका अर्थाने राजकारण करणे किंवा निवडणुका लढवणे हा जो व्यक्तीचा एक अधिकार आहे त्या अधिकारांवर गदा आणण्याचा तुम्ही प्रयत्न करत आहात असं म्हणत निश्चितपणे वकील साहेब सांगतात त्या पद्धतीने या विधेयकाला उद्या सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं जाऊ शकतं. किंबहुना एका राजकीय पक्षाची जबाबदार पदाधिकारी म्हणून माझ्यासारख्या पक्षाने सुद्धा
आव्हान देण्याची नक्कीच. भूमिका घेतली पाहिजे असं मला वाटतं. अगदी तुमचा मुद्दा घेऊनच पुढे मी सतीश तळेकर यांच्याकडे जाते. सर, ज्या पद्धतीनं त्या मुद्दे मांडतायत त्यातून एक महत्वाची गोष्ट की तुम्ही स्वतः म्हणालात की कायद्याला पळवाटा ह्या शोधल्याच जातात. आता येत्या काळामध्ये ही जी रणनीती आखली जाते ही खरंच म्हणजे विधेयकाच्या माध्यमातून स्वच्छ राजकारण व्हावं हा सगळ्यांना हेतू दिसतो आहे आणि तो चांगला हेतू आहे असं म्हणून अनेक जण त्याचा स्वीकारही करतील. पण खरंच पळवाटांमुळे खूप मोठा तोटाही होऊ शकतो का? म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्य दिलेत घटनेने आणि त्या पुढे जाऊन जे मंत्र्याला किंवा एखादा जो निवडून येतो अशा प्रतिनिधींना जे काही कायद्याने जे एक संरक्षण दिलेलं आहे नक्कीच त्याच्यावर घाला घातला जाईल आणि प्रश्न हा पाक्षिक किंवा याच्या दृष्टीने आपल्याला विचार करायला नको या पक्षाचा त्या पक्षासाठी वापर बरोबर. केला जाईल. त्याच्यापेक्षा विधेयक घटनेचे जे निकष आहे त्याच्यावर ते टिकेल का आणि अशा प्रकारचे नियंत्रण मंत्र्यावर असतील किंवा म्हणजे प्रतिनिधीवर असतील आणता येतील का. आता उद्देश किती जरी चांगला असला ते आपल्याला पाहायला पाहिजे त्याचा दुरुपयोग होता कामा नये. बरोबर. आणि जर आता आज वरवरचा उद्देश जरी चांगला असला की राजकारणामध्ये शुद्धीकरण आणायचं असेल हे सगळं ठीक आहे, परंतु आपल्याला नक्कीच पाहायला पाहिजे की उद्देशापेक्षा त्याचा वापर करताना जर त्याचा गैरवापर होत असेल तर नक्कीच तो टाळता येईल आणि त्याच्यामुळे याच्यावर व्यापक स्वरूपाची चर्चा होणं गरजेचं आहे. आणि सध्या पार्लिमेंटमध्ये जर सगळ्या पक्षाचे खासदार हजर नसतील त्याच्यावर व्यापक जर चर्चा झाली नाही तर मला वाटतं घाई गडबडीत कायदा जर पास झाला तर त्याचे दूरगामी परिणाम होऊ शकतात आणि आता ते टाळायचे की नाही हे शेवटी पार्लिमेंटमध्ये ठरलं जाईल. खरंय. नक्कीच. सतीश तळेकरजी खूप खूप धन्यवाद. तुम्ही आमच्याशी बोलत आणि सविस्तर माहिती अर्थातच विधिज्ञ म्हणून दिली त्यासाठी. तसंच सुषमा अंधारेजी आपलेही आभार आणि धन्यवाद राहुल या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी. तर अर्थातच कायदे कितीही आणले गेले तरी त्याचा जो वापर केला जातोय किंवा या विधेयकांचा वापर कशा पद्धतीने येत्या काळात केला जातोय यावर अनेक गोष्टी ज्या आहेत त्या महत्त्वाच्या ठरणार आहेत. तुर्तास बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे. इथेच थांबायची. पाहत राहा NDTV मराठी.